22 वर्षाच्या सलग परिश्रमाने ही स्वप्नील इच्छा बादशहाने पूर्ण करून घेतली. ताज म्हणजे कलाकौशल्य, कल्पकता यांची कमाल, विशाल बुद्धीच्या कलावंतांची बुद्धी, प्रचंड संपत्ती आणि कष्टाचीच जणू ती जाणीव होती. गाईडने सांगितले की ताजमहाल तयार झाल्यावर ज्या कलाकारांनी हे शिल्प उभारले त्यांचे हातपाय बादशहाने तोडले, कारण जगात पुन्हा अशी कलाकृती होऊ नये. ताजच्या वैभवाने मी जितका दिपून गेलो तितकाच त्याच्या कहाणीने अस्वस्थ झालो. आणि ताज म्हणजे दौलतमंदानं उधळलेली दौलत वाटली मला. त्या शायराप्रमाणे तो म्हणतो, एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक. आणि ते खरंच वाटलं मला. ताजमहालचे मिनार मला खूप आवडले. त्यांच्या नाजूकतेनं डोळे दिपले. ताजची उत्तुंगता आणि सौंदर्य एकाच वेळी जाणवायला लावत होते. इथलं सारं वातावरण क्षणात माणसाला झुकायला लावतं. हे भव्य सौंदर्य हजारो वर्षे असंच ताजं राहावं असं प्रत्येक यात्रेकरूला वाटल्याशिवाय राहत नाही. ताजमहाल मी डोळ्यात साठवून घेतला. आजूबाजूच्या बागातून हिरवळीवर तसेच ताजमहाल समोरच्या चौथऱ्यावर फोटोग्राफर्सची घाई उडालेली होती. मी एक फोटोग्राफर बरोबर आणला होता. त्याने माझे विविध पोजमधून ताज येईल अशा रीतीने 12 फोटो घेतले. ज्या चौथऱ्यावर बसून बापूंनी फोटो काढला होता त्याच चौथऱ्यावर मी फोटो काढत होतो. मनात म्हटलं, इथं एकदा बापू बसून गेले असतील तेव्हा त्यांच्या खिशात नोटांचं पुडकं असेल. आणि मी शहाजहान बादशहाने या ताजसाठी अनेकांचे हात तोडले, डोळे फोडले, पण त्याचा स्वतःचाही शेवट फार भयानक झाला. गाईड म्हणाला, स्वतःच्या मुलाने औरंगजेबाने त्याला कैदेत ठेवले. आग्र्यामधल्याच लाल किल्ल्यातील एका खोलीत जेथून ताजमहाल स्पष्ट दिसतो तेथे तो मृत्यू पावला. मुसलमानांच्या काही ठराविक सणांच्या दिवशी म्हणे मुमताज शहाजहाच्या कबरीवर थेंब थेंब पाणी गळते. जणू ते त्या हजारो कलाकारांचे अश्रूच असावेत असा मला भास झाला. कबरीभोवती 80-85 फूट उंचीचा एक घुमट तेथे काढलेला. कबरीजवळचा आवाज साधारणतः 20 सेकंदापर्यंत घुमतो. कबरीला असलेला पत्थर अनेकविध रंगातला असून त्यावरील फुले जणू खरोखरच्या फुलांसारखी वाटतात. ती बॅटरीच्या प्रकाशात चमकत होती. जेव्हा आम्ही ताजमहाल बाहेर आलो तेव्हा तृप्तीची भावना माझ्या हृदयात स्पष्ट उसळली. ताजच्या आवारात मग मी खूप हिंडलो. बागेत लोळत ताज डोळे भरून पाहिला आणि बऱ्याच वेळाने ताजमहाल बाहेर पडलो. पुन्हा ती ताजची प्रतिमा डोळ्यात साठवीत. दुसऱ्या दिवशी मी आणखी एक महत्त्वाचे ठिकाण पाहिले, आग्र्याचा किल्ला. या किल्ल्यात एक कैदखाना होता, शहाजहान बादशहाचा कैदखाना, अगदी बघण्यासारखा. त्या ठिकाणी जाताच इतिहासाचा खरा जाणकार अशी जाणकारी पाहून खरोखर भावनामय झाल्याखेरीज राहणार नाही. कारण याच किल्ल्यातून आपल्या प्राणप्रिय मुमताजच्या ताजकडे बघत टाहो फोडीत त्यानं प्राण सोडला. मला वाटलं, आपल्याही जीवनात अशी मुमताज असेल काय? कलाकाराची खरी कला या एकाच खोलीमध्ये आपला सर्वोच्च बिंदू गाठते. संगमरवरी दगडावरची ही कलाकुसर तर अजबच, पण अनेक कोणात बनविलेल्या या खोलीची जडणघडण थक्क करायला लावणारी. शेकडो लहान लहान गोलाकार आरसे या खोलीला लावले असून त्या प्रत्येक आरशात दूरवरच्या ताजमहालचे संपूर्ण प्रतिबिंब दिसते. खरोखर शहाजहानचा शेवट झालेली ही खोली म्हणजे कलेचा परमोच्च बिंदू. शीश महल नावाचा एक महाल किल्ल्यात आहे. त्यामध्ये म्हणे मुमताज आंघोळ करायची. तो महाल संपूर्ण काचेचा आहे. शहाजहान बादशहाला एकाच वेळी शेकडो मुमताज बघण्याची हौस वाटल्यानं हा बांधला गेला. खरोखर एक काडी पेटवली तर तिच्या शेकडो प्रतिबिंबित काड्या महालभर आजही दिसतात. अशी कलापूर्ण रचना त्या महालाची आहे. डोळे भरून ती कला मी पाहिली व बाहेर पडलो. आग्र्याच्या मुक्कामात त्यानंतर मी 2दा किल्ला आणि 3दा ताजमहालला भेट दिली. कलेकडे कला ओढली जाते काय? नाहीतर माझ्यासारख्या कवडी चुंबकने पिडलेल्या माणसाला
हे दैव का लाभावे. आता मी ज्या कारणामुळे इथं आलो तो दिवस येऊ लागला. लग्न दिवस जवळ येत होता. साहेबांचं घर म्हणजे खानदानी, भलतं प्रशस्त, त्यांचं सगळं काही मोठं. लग्नासाठी पंचपक्वान्नांची तयारी 4 दिवस आधीच सुरू झालेली. गुलाबजाम, कचोरी, बर्फी, मिठाई असे खरोखरच पंचपक्वान्नांचं जेवण होतं. मी स्वप्नात असल्यासारखा ते सारं बघत होतो. भूक लागली की चोरून गुलाबजाम खात होतो. पोट भरत नसे. त्यांचं सगळं खाणं तुपातलं. भाजीतली डाळडाच, तिखट कमी, त्यामुळे मला जेवण गिळगिळीत लागे. मी संधी साधून असा मिठाईचा, कचोरीचा तुकडा उचलायचो. साहेबाच्या भावाची नजर चुकून आणि बरं तर बरं, नाहीतर परदेशात बदललं तरी सोडवायला आपल्याला कोणी नाही. लग्नाचा दिवस जवळजवळ येऊ लागला आणि माझ्यावरील कामाचा लोड वाढू लागला. खरं तर पहिले 2-3 दिवस मजेत गेले आणि 4थ्या दिवसापासून मात्र आपली खरी कथा आणि व्यथा सुरू झाली. ती थेट आग्रा सोडेपर्यंत. जेवणाचं म्हटलं तर सगळं गिळगिळीत. वाढणारी बाई होती ती महाकंजूस. कधी मला सकाळच्या पुऱ्या देई. सावत नसत, तुटत नसत त्या. रोज पुऱ्याच खायच्या, पण गरम पुऱ्या बऱ्या वाटायच्या. शिळ्या पुऱ्या खाणं जीवावर येई. थोडंसं जेवत असे, लवकर भूक लागायची. दुपारी मात्र चहा होई. मध्यंतरी काहीही मागता यायचं नाही. मी माझे पैसे पुरवून बाहेर थोडंफार खात असे, बहुतेक स्वस्तातलंच. एक दिवस वैतागल्यासारखा बाहेर पडलो. बिनधास्तपणे आग्र्यात घुसलो. मागच्या खुणात लक्षात ठेवून पुढे चालू लागलो. चालता तो एरिया लागला. किनारी बाजार, लाईनशीर दोन्ही बाजूला माड्यांची रांग, खिडक्यातून इशारा करीत डोकावणाऱ्या नजरा. मी पुण्याला बुधवार पेठेत असलं दृश्य पाहिलेलं. तिथं गेलो नाही कधी. इथं आपल्याला कोण ओळखतंय? पुण्याचं वेगळं होतं. जायचं का माडीवर? गरगरीत माल अजून दिसला नाही, पण आज जाऊन बघायला काय हरकत आहे? मनात विचार आला. कोण आपल्याला इथं लुटणार आहे? आपल्याकडं कुठं हजारो रुपये आहेत. कंगालपती आपण. मग चढायचं का माडीवर? मनाचं बंद झालं, पण धाडं झालं नाही. साला इथला रेट काय आहे आणि काय नाही. शिवाय आपल्यासोबत जाणकार माणूस नाही आणि त्यातही रानांकडे जाण्याचा अनुभव नाही. घातली लाथ म्हणजे काय घ्या, नसता कुटाणा व्हायचा. साहेबाला कळलं तर इथंच सोडून देईल, नाहीतर लाथ घालून हीच बक्षिशी तुझी असं म्हणेल आणि देईल 3rd क्लासच्या डब्यात बसवून. नकोच ते झंझट. मग उगाच लांबवर बोळकांडांनी हिंडत गेलो. अंधार पाडल्यावर परतलो. लग्न उरकण्याआधी म्हणजे नवरीच्या गावी हळद नेताना की हुंडा घेऊन जाताना कोण जाणे, पण त्या गावी मला भटजी आणि 4-5 मंडळींसोबत जायला मिळालं. 2-2.5 तासांचा तो एसटीचा प्रवास. मला वाटतं 1 दिवस तरी मुक्काम नक्कीच झाला आमचा. ते गाव मी एकट्यानंच बरंचसं फिरून पाहिलं. महाराष्ट्रातल्या खेड्यात फिरावं तसंच वाटलं मला. वेड्यासारखं उगीचंच तिथं ओळखीचं घर दिसतं का म्हणून बघत राहिलो. हो ना, आग्र्यात 1 दिवस असंच झालं. मी भाजी आणायला म्हणून नुसतं पिशवीचं ओझं घ्यायला घरातील एका बाईबरोबर गेलो होतो. भाजी घेऊन त्या पिशव्या पाठी टाकल्या आणि चक्क मराठी गाणं कानावर पडलं. कुणीतरी मराठीचं मुंबई स्टेशन लावलं असावं. उगीचंच मला त्या घराबद्दल आपुलकी वाटली. डोकावं असं वाटलं, पण बरोबरची बाई तशी खडूस होती. शिवाय प्रतिष्ठितपणाचं आवरण माझ्यावर तापले असते. म्हणून गाढवासारखा कान वर करून तसाच पुढे चाललो. पण या नवरीच्या गावात कसं मोकळं वाटत होतं. ओझं नावाची आडकाठी नव्हती. 1 दिवस मुक्तपणे घालवला. जेवणाचा प्रोग्रामही मिठाई भरपूर असलेलाच. काळं गुळवणीने भरलेल्या जाड पोळ्या इथं कुठं दिसायला. लग्न लागलं, थाटामाटात लागलं. मिठाईच्या पंक्तीवर पंक्ती उठल्या. माणसं ढेकर देऊन जेवणाच्या टेबलापासून दूर झाली. ती खरकटी काढायची ऑर्डर आम्हाला मिळाली. सगळी माणसं आनंदाच्या धुंदीत वावरत असलेली आणि मी खरकट्या प्लेटी धुवायला बायकांसारखा बसलेलो. 200-300 प्लेटी असतील. आतापर्यंत सारं उठणं निघालं. गारठ्यानं बोटं आखडू लागली आणि डोळ्यातलं पाणी खरकट्या पाण्यात पडायला लागलं. तक्रार तरी कुणाकडे करायची? मी नोकर म्हणून पडेल ते काम करायच्या बोलीवर आलो होतो. डोळ्यात पाणी यायची ही दुसरी वेळ. भोपाळच्या जवळपास गाडी आली असताना घरची आठवण तीव्रतेने येऊन मला एकदा रडू आलं.
बहुतेक त्यावेळी घरच्या पुऱ्या संपत आल्या असाव्यात आणि हे एक रडणं. दोन्ही रडणीच, पण दोन्ही रडण्यातला फरक फार मोठा होता. एक आठवणीचं रडणं होतं, मायेचं रडणं होतं आणि हे दुःखाचं, परिस्थितीच्या गुलामीचं रडणं होतं. पण माझं हे रडणं बहुतेक देवापर्यंत पोचलं असेल. 2-3 पोरं माझ्या मदतीला आली. त्यांच्या परिस्थितीवरून ती वऱ्हाडातील नसून गरजू गरिबांची असावीत हे मी जाणलं. पण त्यातलं एक 13-14 वर्षाचं पोरगं जे पान खाऊन आलं होतं ते माझ्या चांगलं परिचयाचं झालं होतं. 2 दिवसांपासून तेही माझ्या मदतीला आल्याचं पाहून मला तोंडावर उसणं का होईना हसू आणून त्याला विचारावं लागलं, क्यों गिरधारी, तू इधर? हाँ भाई, ते लचकून हसत म्हणालं, आपकी खातीर आए है. सालं या पोराचं एक नवलच. ते इतकं लचकायचं, त्याचे केसही असे बॉबकट केलेल्या पोरीसारखे की ते भलतंच आकर्षक दिसायचं. त्याचीनी माझी 2 दिवसात फार दोस्ती झाली होती. आम्ही नेहमी बरोबरच असायचो आणि माझ्या हातात जेव्हा ते हात देऊन चालायचं तर तो हात भलताच मऊ वाटायचा. लग्नाच्या दिवशी ते खूप नाचलं. वरातीच्या वेळेला लग्न झाल्यावर मी एक कव्वाली म्हटली तिथं, झुम बराबर झुम शराबी. बऱ्याच लोकांनी तिला वन्स मोर दिलं. माझ्या आवाजाच्या गोडव्याने कदाचित आमची दोस्ती वाढली असावी. मी काय आणखी 2-3 दिवसाचा तर साथीदार. मग चाललो महाराष्ट्रात. आम्ही सर्वांनी मिळून एक सर्व खरकटी काढली. मिठाईचं जेवण केलं. त्या दिवशी मी त्या गिरधारीच्या दोस्तीनं वेळ घालू लागलो आणि तोही एक प्रसंग. उद्या गिरधारीला त्याच्या गावी जायचं होतं. मी लवकरच माझ्या गावी जाणार होतो. त्या रात्री कसे कोण जाणे आम्हाला एका कोपऱ्यातल्या खोलीत झोपायला सांगितले. त्या खोलीत पत्त्यांचा डाव चालला होता. तो डाव जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत चालला असावा. गिरधारी आणि मी जवळजवळ झोपलेलो. मला का कोण जाणे झोप येईना. गिरधारीलाही झोप येत नव्हती. नींद नहीं आती है की ना, मी विचारलं. जी, त्यानं म्हटलं. नींद नहीं आती है, मी परत विचारलं. जी हां, तो म्हणाला. आणि आम्ही बराच वेळ गप्पा मारीत राहिलो. गिरधारीच्या बोलण्यात फार गोडवा होता आणि आम्ही दोघांनी एकच पांघरूण अंगावर घेतलं होतं. बोलता बोलता गिरधारीनं माझ्याकडे तोंड केलं आणि तो ओठांसमोर ओठ घेऊन गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता 4-4:30 वाजले असतील. आम्हाला झोपेची गुंगी आली. प्रथम माझं काळीज धडधडत होतं. पण परदेशात होतो आणि वेडवाकडं बोलणंही न जाणू आपल्यावर शेकायचं म्हणून मुकाट पडून राहिलो. नकळत गुंगी लागली आणि माझी झोप चाळवल्यासारखी झाली. मी बघितलं तर गिरधारी माझ्या मांडीवर मांडी टाकून मला पुरता चिकटलेला, हात माझ्या गळ्यात टाकलेला. माझा श्वास वाढू लागला. मी गिरधारीची मांडी हळूच बाजूला करू लागलो. तोच दरवाजा धाडकन उघडला गेला. कुणीतरी आत आलं होतं. चलो भाई, चलो उठो, आम्हाला उठवीत तो माणूस म्हणाला. इधर खोली साफ करना है, कुछ सामान रखना है यहाँ पर. बहुतेक त्यानंतर आहेराचं सामान तिथं ठेवलं गेलं होतं. गिरधारी गेला आणि मीही माझ्या मायदेशीच म्हणावं लागेल येण्यासाठी लवकरच साहेबाबरोबर आग्रा सोडलं. येताना फर्स्ट क्लासच्या डब्यात अजिबात गर्दी नव्हती. मला गर्दीतून प्रवासाची सवय. दुसऱ्या दिवशी एका थर्ड क्लासच्या डब्यात घुसलो. साहेबाला सांगितलं मैं पीछे के डबे में से आता हूँ. साहेबाला त्याचं काही सोयीसुतक वाटलं नाही. माझा मात्र थर्ड क्लासमध्ये वेळ चांगला गेला. सालं त्या फर्स्ट क्लासमध्ये एकट्यालाच नुसतं कैद्यासारखं वाटत होतं. चंदनपूरला येईपर्यंत मी थर्ड क्लास सोडला नाही. भोकाड पसरून माणसातील गर्दीत हुंदडणाऱ्या माणसाला संध्याशी होऊन जंगलात एकांती राहणं हे फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्यासारखंच कठीण वाटत असेल नाही की अशक्यच. चंदनपूर स्टेशनवर उतरलो तेव्हा माझ्या खिशात 1 रुपया आणि काही किरकोळ चिल्लर होती. आग्र्याहून काही किरकोळ सामान्य मी घेऊन आलो होतो. त्यात एक विणलेली बॅग, संगमरवरी पोळपाट अशा वस्तूंचा समावेश होता. 2 सुंदर मातीची कबुतरंही होती. संध्याकाळी घरात सगळी माणसं गोळा झाली. माझं थंड स्वागत झालं. मीच आपलं उत्सुकतेनं बरंच काही सर्वांना सांगत राहिलो. फुकट ऐकणारे बाहेर बरेच होते. मग विरंगुळा म्हणून त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. वा, छान, भाग्यवान आहेत असे शेरे मारले. मी मनातल्या मनात स्वतःलाच शाबासकी देऊन स्वतःचं समाधान करून घेतलं. मग कुणी पोळपाट मागितला, कुणी कबूतरं मागितली,
कुणी आणखी काय आहे का विचारलं. मी काहीतरी हो नाही उत्तर देत त्यातल्या वस्तू जमतील तशा वाटून टाकल्या आणि मोकळा झालो. 8-15 दिवस गेले. पुन्हा पहिले पाढे 55 सुरू झालं. 8-15 दिवस गेले. पुन्हा पहिले पाढे 55 सुरू झालं. बापूंचं गांभीर्य आणि आईची बडबडी. मी खरोखरच आता पुरता मोकळा म्हणजे रिकाम टेकडाच म्हणा बनलो होतो. मी बेकार युवक असल्याची आता मात्र प्रकर्षाने जाणीव झाली. माणसानं मरून जावं पण बेकार म्हणून राहू नये हे मनाला पटलं. तसं घरात मला जेवण खाण्याला काही कमी नव्हतं. जेवण मिळत होतं नि बोलणंही. पण जिथं मान नाही तिथं जेवण तरी काय मानवणार. मी खंगत चाललो, मनात खचत चाललो. मोकळा वेळ मन झुरवू लागला. नोकरीच्या शोधात इंडस्ट्रियल एरियातून फिरायला लागलो. कोणी सध्या जागा शिल्लक नाही हो म्हणून टाळू लागलं. कोणी बिनपगारी काम शिकण्यापुरतं राहशील का, तुझा पुढं काम शिकल्यावर पुष्कळ फायदा होईल असं म्हणू लागलं. दिवसभर असं काहीतरी मनात ठासून मी सायंकाळी परतू लागलो. मी मनाशी ठरवलं काय नाही, मिळेल ते काहीही काम करायचं. आपल्याला कोणी आताच साहेबाचं काम देणार नाही. कुठलंही काम करायचं, पैसे साठवायचे, निमक सन्मानानं पुढचा मार्ग काहीतरी काढायचा. रेल्वे स्टेशनचं गोडाऊन म्हणजे गुदाम जवळच होतं. पंचशील नगर झोपडपट्टीतले अनेक हमाली करणारे कामगार तिथं 15-20 रुपयापर्यंत रोज मिळायचे. माझ्या ओळखीच्या अनेक बायाही कामाला जायच्या. वाघीण म्हणजे त्याला वॅगन इंग्रजीत म्हणतात, आली की त्यांची पळापळ व्हायची. 3-4 तासात वाघीण खाली केली की दिवसभराचा रोज निघायचा. हौसाबाई म्हणून एक मध्यमवर्गीय बाई होती. तिला मी सांगितलं, हौसाबाई वाघीण आली की मला बोलवीत जा. काय चेष्टा करतो का काय बाळू तू, मोठ्या घरचं लेकरू तू, तुला हे काम कसं काय जमायचं. ती म्हणाली, का नाही, मी चांगला तगडा आहे आणि मी सांगतो तेवढं करा. मला वाघीण आल्यावर सांगा. आणि मग ती मला वाघीण उतरायची असली किंवा भरायची असली की बोलवायला लागली. नाक फडक्यानं बांधून मी सिमेंटच्या कोळशाच्या नारळाच्या वाघिणी म्हणजे त्या वॅगन्स त्या हमाल कामगारांबरोबर खाली भरू लागलो. माणसांना सुरुवातीला खूप आश्चर्य वाटायचं, नंतर तेही रुळले. मी त्यांच्यातलाच कामगार झालो. हमालच म्हणा ना, कोळशाची वाघीण असली तर सगळं अंग भूतासारखं काळं व्हायचं. सिमेंटची वाघीण असली की पांढरं. सवय नसल्यानं रात्री कमरेचा ठणका लागायचा, पोटात दुखायचं. थोडेच दिवस मी तिथं टिकलो. एकदा गवंड्याच्या हाताखाली कामाला गेलो. सिमेंट वाळू असा माल त्याच्या हाताखाली द्यायचं, तोडी द्यायच्या. या कामात पुरता एक दिवसही आपण टिकलो नाही. शिडी चढून दिवसभर तोडी विटा माल या त्या गवंड्याला पुरवायच्या म्हणजे किती कष्टाचं काम असतं याचं प्रत्युत्तर आलं. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर जागचं उठवेना, पार रडकुंडीला आलो. हा खरा कष्टाचा पैसा याची ओळख पटली. आणि परिस्थिती माणसाला कशी वाकायला लावते याचा अनुभव आला. असलं गाढव काम करण्यापेक्षा मरणं बरं. पण हे टाळायचं असेल तर आपण गरीब राहता कामा नये याची मनाशी खुणगाट बांधली. नको हे कष्ट. माणसाची किंमत कवडीमोल करून रक्ताचा थेंब आटवणारे. एकदा रात्री जेवत होतो. बापूंचं आणि आईचं काल माझ्या बेकारपणावरून जोरदार भांडण झालं होतं. मी दुपारी जीवन इंडस्ट्रीजमध्ये कामाचं पुन्हा विचारून आलो होतो. कामाची पाळी संध्याकाळी 6 ते पहाटे 4पर्यंत राहील. मालकानं माझी ही रोजची पाळी सांगितली. मी म्हटलं, मला रात्रीच्या जागरणानं खूप त्रास होतो, मला दिवस पाळी द्या. बाकी बोलायचं नाहीस, करायचं असलं तर कामाला ये. तुम्हाला लोकांना कामापेक्षा नखरेच फार. मालक गुरकला. मग मी काही बांधलेलं नाही. मीही सणकलो. मी तुमच्याकडे 3 महिने काम केलं आहे, काही दिवस तसंच सुद्धा केलेलं आहे. मला दुसरीकडे कामाला लागण्यासाठी 3 महिन्याचं सर्टिफिकेट पाहिजे. मी मालकाला म्हटलं, फालतू बंकस करू नकोस. माजोरपणाने मालक म्हणाला, सर्टिफिकेट काय मिळणार नाही. मी लायक लोकांना सर्टिफिकेट देत असतो. मालक, मी गुरकलो. माझ्यात हे बळ कुठून आलं काय जणू.
डाफरून मी म्हणालो, तुम्ही माझं काय पाहिले? एक दिवस हाच बाळू लायक होऊनच तुम्हाला दिसल, पण त्यावेळी मात्र तुमच्याशी बोलण्या इतकीही आपुलकी मला वाटायची नाही. आणि मी त्या इंडस्ट्रीजमधून बाहेर पडलो. मालकाच्याने माझ्यात उसळलेल्या दुपारच्या प्रसंगाचाच मी जेवता जेवता खालमानेनं विचार करीत होतो. अलीकडे अनेकदा जेवताना माझी मान खालीच राहत होती. परिस्थितीनं ती झुकवली होती काय? बाळू, हे किती दिवस चालायचं? आईनं जेवतानाच उकरून काढलं. काय? मी खालमानेनं विचारलं. आम्ही तुला किती दिवस पोसायचं रे? पोसायचं या एकाच शब्दानं आणि तिच्या वाक्यानं माझं काळीज दुभंगलं. आई आता आई वाटत नव्हती. माई, तू आई आहेस माझी. इतका जड झालो की काय मी तुम्हाला? अरे आम्ही थकत चाललोत आणि तू मोकाऱ्यासारखा फिरतोस. तुझे वडील रोज म्हणतात, मीच तुला बिघडवलं, लाड करून शेफारून टाकलं. आणि मला आता तसंच वाटतंय. काय लाड केलेस तू माझे? काय लाड केलेस तू आणि तुम्ही माझे? अरे तुला शिकवलं, आतापर्यंत पोचलं. उपकार केले नाहीत, माझाही तोल सुटला. एकदाचा सोक्षमोक्ष घडलाच पाहिजे असं मनाने सांगितलं. घास खशाखाली उतरू देत नाहीत म्हणजे काय? उपकारच केलेत, एवढं कोण करील रे? माई अगं सगळे आईबाप करतात. हे उपकार नाहीत, हे कर्तव्य आहे. हे जर उपकार असतील तर तुमच्यावरही कोणाचे तरी उपकार आहेतच. तेवढ्यात घडू नये ते घडलं. बापूंनी तिथं प्रवेश केला. हातातली काळी बॅग त्यांनी खोंटेला अडकवली आणि ते गरजली. उन्हाळ्याचे उपकार आहेत आमच्यावर. होय रे. अरे तुझे अजून एक दमडी दिली नाहीस आणि उपकाराची भाषा करतोस. लाज वाटत नाही? देईल, वेळ आली तर ती दमडीही देईल. पण तुम्ही काय दिलं? आयुष्यभर कधी नीट बोलला नाहीत माझ्याशी. काय अवहेलना करीत सहन करीत मी जीवन जगलो. मी बापूंकडे वळून म्हटले, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बंबा. पहा. त्यांनी आईला म्हटलं, तूच शेफारून ठेवल्यानं हे कार्ट बिघडले. लाड करताना गोड वाटलं, आता ऐका उपकाराची भाषा करतोय. मादरचोद साला. बरोबर आहे बापू, मी म्हणालो. बरोबर आहे. अहो तुमच्यावरही बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. त्यांच्या कृपेनं तुम्ही आमचं शिक्षण मोफत करू शकलात. तुम्ही फक्त संपत्तीचा विचार केला आहे. त्यांनी माणुसकीचा, माणसाला जिवंत ठेवण्याचा विचार केला. तुमच्याजवळ धन आहे, पैसा आहे, त्यामुळे तुम्हाला मुलांचं शिक्षण केलेलं उपकार वाटतात. त्यांना पोसणं मेहरबानी वाटते. पण बाबासाहेब नसते तर तुमचे पांढरे कपडे पांढरे राहिले नसते. 1.5 दमडीचंही मोल कोणी तुम्हाला दिलं नसतं. थोड्याफार शिक्षणाने तुम्हाला बाबासाहेबांमुळं मास्तरकी मिळाली. त्यांच्यामुळे तुम्हाला धन मिळालं, पैसा मिळाला आणि पैशानं तुम्ही आजची समाजातली प्रतिष्ठा मिळवली. बापू, नाहीतर तुम्हाला कोणी शिवलंही नसतं. अहो कुत्र्या मांजराचं जिणं तुमच्या वाट्याला आलं असतं. आज तुमच्याजवळचं धनाचं बळ हे त्या जीवाची मेहरबानी आहे. ती आपल्या मुलांना सुखानं भोग देण्यातसुद्धा तुम्हाला इतकी अडचण का वाटावी? आणि बापू, मी काय आंधळा पांगळा नाही. माझ्याही मनगटात ताकद आहे आणि अंगात उमेद आहे, कला आहे. पंखात बळ येईपर्यंत पाखरालाही लाचार होऊन आईबापांकडे पाहावं लागतं. तुम्हाला इतकाही धीर नसेल तर ढकलून द्या मला घरट्यातून बाहेर, हाकलून द्या मला घरातून. अरे लायकी आहे का तुझी घराबाहेर 2 दिवस राहण्याची? भीक तर मागून 2 घास मिळतील ना? मग कशाला राहिला साजवर? चालता हो. कोण तुझ्यासाठी रडत बसणार नाही. हे साहित्यिक विचार मला शिकू नकोस. ठीक आहे. मी हात धुतला, ताटावरून उठलो. हृदय भरून आले होते, पण रडलो नाही. रडावं वाटत होतं, पण रडून उपयोग नाही याची जाण झाली होती. मस्तकात अंगार उसळला होता. काहीतरी वेगळं करण्याबाबत मन ओरडू लागलं होतं. मी गंभीरपणे टॉवेलला हात पुसला. बाहेरच्या खोलीत येऊन माझ्या पुस्तकांच्या फळीकडे नजर टाकली.
बरंच काही मनानं ठरवून टाकलं होतं. समोरच्या राजकुमारच्या फोटोवरून एक नजर फिरवली. मग मोठ्या अक्षरात एका मोठ्या पांढऱ्या पानावर लिहिलेल्या माझ्याच सुंदर हस्ताक्षरातल्या ओळीवरून माझी नजर भिरभिरली. सहज एकदा वाचून काढलं ते सत्य. जिंदगी का सफर है कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है कैसी डगर चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. भविष्याला आव्हान ठोकलं. अर्धवट जेवण टाकून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा रात्रीचे 8:15 वाजले होते. डोक्यात विचारांनी मुंग्या आल्या होत्या. संतोष देखणीच्या घरी जाऊन बसलो. रात्री 10-10:30 वाजवले. उगीचच गप्पात असल्या. परिस्थिती व प्रसंग विसरायचा प्रयत्न करू लागलो. बाहेर पडलो तेव्हा मन पाऊल उचलू देईना. घरी जायचं नाही असं मनानं पक्क ठरवलं होतं. काही झालं तरी घराची पायरी चढायची नाही, निदान 8 दिवस तरी. कळू दे जरा त्यांनाही, मग पुत्रप्रेम जागं होईल त्यांचं. खिशात हात घालून पाहिला रुपयाभर चिल्लर असेल. सरळ स्टेशनवर गेलो. हातगाडीवर एक खमंग भेळ खाल्ली आणि वेळ काढू लागलो. नैऋत्येकडे असलेली ती टपरी दिसली. तिथं आमची जुनी मंडळी गांजा ओढत असणार. वाटलं तिकडं जावं 1-2 दम मारावेत, बरं वाटेल. मग पुढचं काम काय करायचं ते पाहू. पण पुन्हा वाटलं नको. कॉलेजात गेल्यापासून आपण ती वाट सोडली. लोकांनी बदनाम केलं तरी त्यांना आणखी संधी द्यायची नाही. ती गाढवासारखी काही राबणारी माणसं आपण किती जवळून पाहिलीत. हमाल लोक, शरीर काम कष्ट करणारी माणसं, मान प्रतिष्ठा सर्व काही विसरून आपल्याच व्यसनांच्या सुखात ती मशगूल असतात. 4 आणे व्याजानं पैसे काढतात आणि नशापाणी करून घालवतात. त्यांच्या बायका पोरांचे करून चेहरे आपल्याला माहीत नाहीत काय? मग आपला भविष्यकाळ असला नकोच असला भविष्यकाळ. व्यसनात बुडून मरणं म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं तोंडाला फेस आणून मरणं. तो विचार मनातून काढून टाकला. तो विचार टाकून दिला. स्टेशनातल्या सिनेमाच्या पाट्या बघत हिंडू लागलो. आणि त्याच वेळी विचार आला, आपण दौंडला गेलो तर. दौंडला माझे चुलत चुलते होते. आता गोपाळदादाच्या बायकोचे ते वडील. त्यामुळे आमचं नातं जवळचं झालं होतं. ते माझा मान ठेवतात, पाहुणचार करतात. हे मी 4-6 वेळा अनुभवलं होतं. घरी न सांगता पळून जायला निदान 2 दिवस तरी काढायला हे एकच ठिकाण. मनानं विचार पक्का केला, दौंडलाच जायचं. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं रात्रीची थंडी फारशी जाणवत नव्हती. बोचरी थंडीच वाटायची. त्या थंडीला चिरीत दौंडकडे जाणारी आगगाडी आली. मी तिकीट न काढताच अनेकदा अशा गाडीनं प्रवास केला होता. अर्थात त्यावेळी माझ्यासोबत शिवराम साठे असायचा. आता मी एकटाच होतो. धाडस करणं जरुरीचं होतं. जगात साथी सोबती असं कुणीच मला आता नव्हतं. गाडी थांबली तेव्हा मी जरा इकडं तिकडं केलं. TCची चाऊल घेतली. रात्री TC अधिक या लाईनला नसतात याची मला जाणीव होतीच. गाडी सुरू होताच एक 3rd क्लासचा डबा मी पकडला. आत बरीच माणसं पेंगत होती. काही माणसं आडवी तिडवी झोपली होती. मी संडासजवळच
जरा जागा होती तिथं बैठक मारली. भिकाऱ्यासारखा टुकटुक बघत बसून राहिलो आणि थोड्या वेळानं एक धक्का देऊन गाडीनं वेग घेतला. पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान गाडी दौंडला पोहोचली. मी स्टेशनवर उतरलो. स्टेशनमधून लवकर बाहेर पडायला हवं होतं. रात्रीची वेळ होती. स्टेशन शांत असलं तरी चहा कॅन्टीनजवळ आणि मुख्य गेटजवळ 1-2 TC होते. रस्ता बराचसा परिचयाचा होता माझ्या. मी रूळ ओलांडून निघालो. अडखळत धडपडत रूळ क्रॉस करू लागलो. ठेच काढू लागलो. पुन्हा सावरून चालू लागलो. स्टेशनपासून बराच दूर येऊन मी एका मोठ्या रस्त्याकडेच्या देवाखाली थांबलो. बघितलं आजूबाजूला माणूस कोणीच नव्हतं. माणूस कोणीच नाही म्हटल्यावर मी तसा मुलखाचा भेकड. घरी असताना मी रात्री घराबाहेर लघवीलासुद्धा पडत नसे. पण आता मी घर सोडलं होतं. अलीकडच्या काही वर्षात जरा नीट धीट झालो. पण आता घाबरून अजिबात चालणार नव्हतं. आणि विशेष म्हणजे मी आता काही कुकुल्ल बाळ नव्हतो. एक बेकार तरुण होतो. कुठलंही धाडस करण्याची तयारी तरुणाच्या रक्तात असावी असं मी कुठंतरी वाचलं होतं. आणि जणू तेच अनुभवणं माझ्या वाट्याला आलं होतं. तोच अंधुक उजेडातून एक आकृती माझ्या दिशेने येऊन कारड्या आवाजात म्हणाली, "काहून मागताय?" त्या निळ्या डगल्यातील माणसाच्या हातात संडासचं डबडं होतं. मी दचकलोच. "हं?" मी गडबडून म्हटलं, मैं पैसेंजर हूँ. इधर क्या करता है? तुमको किधर जाने का है?" शिरपत गायकवाड की यहाँ. ऐसा. आमचा चुलता त्या रेल्वेच्या माणसाच्या ओळखीचा असावा. मग त्यानं सुरावट बदलून म्हटलं, "मग का थांबलास इथं?" "काही नाही, मी सहजच थांबलं असं म्हणालो. रस्ता चुकल्यासारखं वाटतंय म्हणून म्हटलं जरा उजाडल्यावर जाऊ." थकला असशील. "कुठून आलास?" "चंदनपूरहून." "चल, मी तुला शिरपत गायकवाडच्या घराजवळ सोडतो." त्यानं म्हटलं आणि मी त्या रेल्वे कामगाराच्या मागं चालू लागलो. माझा चुलता शिरपत गायकवाड रात्रपाळीला गेला होता. त्या माणसानं मला घराजवळ सोडून दिलं तेव्हा मी त्याचे आभार मानले. आणि घर पाहून माझा चेहराही उजळला. शिरपतची बायको गौराबाई घरी होती. ती आपल्या 4 पोराबाळांसह आत झोपली होती. आत 40चा दिवा जळत होता. मी दरवाजा वाजवला. बऱ्याच वेळाने गौराबाई उठली. "कव्हा आलास बाळू?" म्हणून तिनं झोपेच्या गोंगीतच ये असं केलं. मी अंदाज घेतला. इथं सगळेजण झोपेत आहेत. चुलतेही घरात नाहीत. यांची झोप सकाळी 7पर्यंत तरी असणार. आपण तरी इथं काय करायचं? त्यांनाही झोपेची अडचण. आता दिवस बराच स्पष्ट होत होता. पाखरं चिवचिवत होती. माझे डोळे मात्र चुरचुरत होते. "मी जरा फिरून येतो," मी गौराबाईला म्हटलं. तिनंही झोपेची गुंगी असल्यानं जास्त काही चौकशी केली नाही. ती बरं फक्त म्हटली. ती बरं म्हटल्यावर मी चुलत्याच्या घराबाहेर पडलो. आता मला दिशा नव्हती. भरकटत निघालो. माणसं जागी झाली होती. डुकरं उकिरडा घोळसू लागली होती आणि कुत्र्यांनी अंगाचं मुटकुळं उलगडलं होतं. उगीचच लेखकी निरीक्षण करीत मी पुढे निघालो. एका लहानशा बोगद्यासारख्या पुलाखालून बाहेर पडलो. गावात आलो. भूक चांगलीच लागली होती. खिशात 35 पैशांची चिल्लर होती. ती मला घरी जाऊपर्यंत पुरवायची होती. मस्तकातच कळ उसळली. काय आपलं हे जीवन? मायला, आपल्यापेक्षा ही डुकरं सुखी आहेत. आहे का त्यांना पोटाची काळजी? भूक लागली की घाणीत तोंड घालायचं. तसाच पुढं चालत राहिलो. पाय फरफाटीत. दूर शहराबाहेरून भीमाई नदी वाहते.